गजानना श्री गणराया आधी बंधू तुझा मोरया। मित्रांनो, गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलंच आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी आपण ही जे आपल्या घरात बसणारे जे गणपती बाप्पा आहेत ते आपण टिटोळ्यावर आणतो। आणि टिटोळ्यावर आणण्यामागचं कारण गेले 23 वर्ष आपण हा बाप्पा टिटोळ्यावर घेऊन येतो, कारण तिकडचे रंगसंगती आणि बाप्पा मला खूप आवडतात। तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की आज आपण आपल्या घरातल्या बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करणार आहोत, कारण आपले काही मित्रमंडळी आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे आणि अशा काही ठराविक सबस्क्रायबर आणि आपल्या मित्रांच्या घरी आपण जाणार आहोत आणि त्यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत आणि सोबत त्यांनी केलेलं डेकोरेशन हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे। तर सुरुवातीला आपण आपल्या धारावी मधले काही आपले मित्र आहेत त्या मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तिकडचं असणारं डेकोरेशन। चला, तुम्ही माझ्यासोबत या आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या। गणपती बाप्पा मोरया। आपण आपला धारावीतला पहिला गणपती शूट करतोय, जो आपला मित्र बालपणीपासून सोबत असणारा कृष्णकुमार शिंदे याच्या घरी आलो आहोत आणि ह्याच्या घरच्या गणपतीचं आप दर्शन घेणार आहोत आणि सोबत डेकोरेशन बघणार आहेत। चला मित्रांनो, हा आहे माझा मित्र कृष्णकुमार शिंदे, ह्याला आम्ही रॉकेश बोलतो। तर मला कृष्णकुमार बोलायला अवघड वाटतंय। कसं आहे रॉकेश? एकदम। काय आज मला बोलवण्या पाठीमागचं कारण काय? आपल्या पप्पांच्या दर्शनासाठी मी तुम्हाला आमंत्रण केलं होतं। अच्छा, आज या दर्शन घ्यावे। असं ऐकलंय की तू काहीतरी युनिक केलंस यावेळेस? हो, थोडंसं मी चक्रांचं एकीकरण केलेलं आहे। सजावट जे गणपतीमध्ये आपण करतोय, तर यावर्षी ठरवलं की याला योगचा रूप कसा देता येईल आणि येणाऱ्या भक्तांना आपल्या शरीराच्या चक्रांबद्दल माहिती कसं देता येईल, त्याबद्दल मी हे सजावट केलेली आहे। बरं, ठीक आहे, चला आपण वेळ न घालवता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। कृष्णकुमार शिंदेच्या घरी आलो होतो आणि ह्या वर्षीची मूर्ती काही वेगळ्या स्वरूपात आहे आणि त्याच्या पाठीमागचं डेकोरेशनही खूप छान आहे। काय डेकोरेशन आहे हा आपल्याला कृष्णकुमार सांगेल। रॉकेश, काय या वर्षीचं डेकोरेशन आणि काय हे पाठीमागे जे फिरतंय ते चक्र काय, ह्याबद्दल काय सांगशील? धन्यवाद। मी कृष्णकुमार शिंदे, मी योग शिक्षक आहे। गेल्या 12-15 वर्षापासून मी योग अभ्यास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, प्रसार करण्याचा प्रयत्न करतो, जे सगळ्यांच्या आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनाने आम्ही सेवा देत असतो। तर मी हा विचार केला की ह्या वर्षी सजावटामध्ये मी योगचं कसं एकीकरण करता येईल, लोकांपर्यंत योगाचा कसा प्रचार करता येईल। तर मला नंतर मला समजलं, एवढा वर्ष झाला आपण अभ्यास करतोय चक्रांवरती, जे मूलाधार चक्राची अधिपती ईश्वर जे आहे ते श्री गणेश आहेत। मग आपल्या शरीरामध्ये आधारस्तंभ म्हणून हा मूलाधार चक्र आहे, त्याची देवता श्री गणेश आहे। मग गणेशोत्सवामध्ये त्या मूलाधाराचं एकीकरण करून सजावट कसं करता येईल ते मी सगळ्यांसमोर मी सादर केलेलं आहे। तर या मूलाधार चक्राबद्दल एक छोटीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय। जसं एखादी इमारत बांधायचं झालं तर त्याला फाउंडेशन मजबूत असायला पाहिजे, तसंच आपल्या शरीरामध्ये देखील आपल्या ज्या आत्मविश्वास असेल, आपला जे मूल आधार जो असतो तो खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे। मग त्या मूल आधारला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वभावामध्ये, आपल्या सवयींमध्ये काही अशा गोष्टी लागू करण्यात यावे लागतात, जेणेकरून ते न कळत ते आपल्या शरीरामध्ये अदृश्य स्वरूपात असलेलं मूलाधार चक्र ते सक्रिय होतं। परंतु ते सक्रिय करण्यासाठी योगाचा पण आपण आधार घेऊ शकतो। योग अभ्यासामध्ये जर तुम्ही मनाला केंद्रित करण्यासाठी, मनाला एखाद्या वस्तूवरती केंद्रित करण्यासाठी किंवा तुम्ही श्वासावरती केंद्रित करण्यासाठी प्राणायाम करतो, साधना करतो, ध्यानधारणा करतो, त्याच्यामुळे मूलाधार चक्र सक्रिय होतं। ते सक्रिय झाल्यामुळे आपल्यामधील जे भीतीचं वातावरण कमी होतं, आत्मविश्वास वाढतो, चैतन्य वाढतं, प्रसन्नता वाढते, जेणेकरून आपल्या सांसारिक जीवनात, प्रपंचात आणि सामाजिक जीवनामध्ये वावरताना आपल्या अडीअडचणी दूर होतात। तर त्याचमुळे या मूलाधार चक्रांबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। गणपती बाप्पा हे अधिपती आहेत या चक्राचे आणि आपल्या ह्या मूलाधार चक्रामध्ये ते स्थित आहेत। आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्र मेरुदंडाच्या शेवटच्या अस्थिमध्ये, मेरुदंडाचा जे शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये हा मूलाधार चक्र आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरही असतो, ज्याला त्या चक्राला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण मूलबंध लावतो, जे प्राणायाम करतो, विविध साधना करतो, ज्याने सक्रिय होतं। आणि या मूलाधारमध्ये 4 पाकळ्या असतात, कमळाच्या, पद्मकमळाच्या 4 पाकळ्या असतात। ते पाकळ्या प्रतीक आहेत आणि त्याचबरोबर या मूलाधार चक्राचे बीज मंत्र लम आहे, ल वरती टिंब लम, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा उलटा त्रिकोण आहे। त्या पृथ्वी तत्वातून निघणारी ऊर्जा आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब करून ती ऊर्ध्वगतीला
दिशेला आपल्या सहस्रापर्यंत पाठवायची शक्ती त्या साधनेतून निर्माण होते. हे 4 चौकोन आहेत, त्याचे जे प्रतीक मंत्र आहेत, बीज मंत्र सम, वम, क्षम आणि क्षम, हे जे आहेत ते साधनामध्ये ते चॅन्टिंग केल्याने हा मूलाधार चक्र आपल्या शरीरामध्ये उत्तेजित होतो. ह्याचा रंग आहे लाल. जसं आपल्या पृथ्वीचा गाभ्यामध्ये पण रंग असतो तो लाल, आणि त्याचा हा मूल आधार आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील 6 चक्र उत्तेजित होतात. आपल्या शरीरामध्ये ह आणि ठ म्हणजे उदाहरणार्थ उजवी नाडी आणि डावी नाडी, सूर्य नाडी, चंद्र नाडी, या मूलाधारातून जे वरच्या दिशेला जे वाहत प्रवाह होत स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा चक्रापर्यंत ते भेदत वरती सहस्रापर्यंत पोहोचतात. परंतु त्याला योग अभ्यासाचा खूप अत्यंत गरज असते. एखाद्या मनुष्याला जन्माला आल्यावरती त्याला आध्यात्मिक विकास करणं हा खूप महत्वाचा आहे. त्याला गुरुचा आधार लागतोच, आणि ती नामस्मरणाची, साधनेची ज्याला आवड असते तर त्यांचे हे चक्र संतुलनमध्ये होतात. काही लोकांचे स्वभावामध्ये वेगवेगळी गुण असतात. कोण राजसिक गुणाचा, कोण सात्विक गुणाचा असतो, कोण तामसिक गुणाचे असतात. कोणाचे चक्र असंतुलित पद्धतीने फिरत असतात. मग ते संतुलन करणं महत्वाचे. ज्या चक्राला उत्तेजित किंवा सक्रिय करायच्या अगोदर ते संतुलन करण्यासाठी ध्यानधारणा, नामस्मरणाची खूप अत्यंत गरज असते. म्हणून या चक्राचा तुमच्या समोर सजावटीच्या माध्यमातून या सर्व भक्तजनांच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न केला. छोटासा प्रयत्न आहे. कृपया करून ह्या सगळ्यांनी साधना करावी. ज्या पण ईश्वराचं नामस्मरण करत असाल, ज्याही गुरुजनांचं तुम्ही नामस्मरण सतत नामस्मरण करण्याने हे चक्र आपले संतुलित होतात. संतुलित झाल्याच्या नंतर तुमच्या शारीरिक आणि मानसिक बदल होतो, आणि शारीरिक मानसिक बदल झाल्यामुळे तुमचा आध्यात्मिक विकास होतो. धन्यवाद. गणेश उत्सव हा आमच्या घरी गेल्या 85 वर्षापासून आम्ही उत्सव साजरा करत आहोत. ही गणपतीची मूर्ती लाल शेंदुरी रंगाचा आहे, जो मूलाधाराचा रंग लाल असतो. आणि गणपतीचा बैठी जी पद्धत आहे ती पेशवाई पद्धतीने मूर्ती आम्ही यावेळेस बसवलेली आहे. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कांजूरला निघालोय. कांजूरला आपले मित्र आहेत सचिन निकम, जे आपल्यासोबत काम करतात. त्यांच्या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत, आणि सोबत अथर्व आणि रोहिणी पण आहे. अथर्व झोपला मस्त. आता तिकडे गेल्यावर बघूया आपण, उठेल तो थोड्या वेळात. आणि समोर आहे कांजूरचा विघ्नहर्ता. आपल्याला जायचं आता कांजूरमध्ये. हा उठला क्या अथर्वची झोप झाली आहे. पाणी बघ, पाणी बघ, पाणी बघ. बापरे बापरे. चलो ह्याच गेटने जाऊया आतमध्ये. ओके चला. किती नंबर बिल्डिंग नंबर आहे? 3 नंबर. त्रिमूर्ती का? आणि कितव्या माळ्यावरती आहे? 5व्या की 4थ्या? ठीक आहे, जाऊया बघूया. वाव, 5वा. ठीक आहे, असू दे. चला. 4था की 5वा आम्ही कन्फ्युज आहोत. जाऊया बघूया. सरप्राईज आहे सानियासाठी. आहे 420. अरे वा 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 वा. चप्पल काढायला पाहिजे ना. या सचिन निकम आणि सानिया निकम यांच्या घरी आज आपलं आगमन झालेलं आहे. आणि आपला हा दुसरा गणपती. आजचा दुसरा गणपती आपण सचिन निकम, हे माझे मित्र सचिन निकम यांच्या घरी आलोय. गेले 5 वर्ष तर मी येतोय. पण सचिन, कधीपासून गणपती, म्हणजे किती वर्ष झाली? 70 वर्ष झाले. 70 वर्ष. म्हणजे सचिनची जी आई होती, आता त्या नाही आहेत, त्या आई मला वाटतं तेव्हा आम्ही यायचो. दरवर्षी येतो आम्ही. सचिनची आई होती तेव्हा पण होते, आणि आता पण आम्ही कंटिन्यूच येतो. 70 वर्ष झाली गणपतीला. 76 आई लहान असताना 76 वर्ष. 76 वर्ष. आता हा 76 वर्ष झाला. 76 इयर, म्हणजे 76 वर्ष झाली.
आणि दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपातला गणपती असतो तुला हो, अलग अलग असतं. मजा येते गणपती आहे ना. 10 दिवस सचिनचा गणपती असतो नाही 7 दिवस ना गौरी गणपती. आता कमी दिवस केले. आता कमी दिवस पहिले केले. 10 दिवस हा, पहिला होते. 10 दिवस होते. अनंत चतुर्थी पर्यंत आता 7 दिवस घेतला आपण. गौरी नाही बसवत नाही नाही ते गावी असतात. तुमच्या गावी. हा. कुठलं गाव तुमचं? एक आहे एकतीसंगी खेड. अच्छा अच्छा अच्छा. ते तुम्ही इकडेच परंपरा चालू हा. केली. छान छान छान. 76 वर्ष झाले. हे आणि आज आईचा नवसाचा गणपती. नवसाचा. आई आजारी होती ना हा, हा. लहानपणी तेव्हा आमचे आजोबा होते ना हा. आईचे पप्पा त्यांनी हे गणपती आईच्या नावाने आणला. नवसाचा गणपती. नवसाचा गणपती. म्हणजे ऍक्च्युली गावचा गणपती गावी येतो हा. पण हे आमच्या आजोबाचं आई मग 76 तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत ही परंपरा चालू. पहिला मामा आणायचा हा. आजी होती ना, आजी आणायचं नंतर मामा आजी मामाला काही जमलं नाही मग आई आता तुमच्या मागे आता मुलगा. तुम्ही चालवताय. छान 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 केलेलं. आणि सानियाने अथर्वसाठी काय दिलं बघ छोटा मोदक आहे ना. अथर्वसाठी छोटा मोदक दिलाय त्यामुळे चॉकलेट मोदक आहे. चॉकलेट मोदक मला घालायचा नाही राहू द्या. अरे बापरे तुम्ही घाला. अरे सचिन ये बस बस ये बस नाही यार. अच्छा, हा, म्हणजे बसेल ना. हा, हो, इथे भारी वाटतं. गणपती बाप्पा मोरया. मोरया. ती पण छान आहे आणि दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. सुंदर गणपती बसवलाय. चला, मी तुम्हाला गणपती दाखवतो.
गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामाची जय. जय. सो नमस्कार मित्रांनो, आज आपण धारावीमधल्या तिसऱ्या गणपतीला भेट देतोय. पहिला आपण धारावीमध्ये कृष्णकुमार शिंदे यांच्या घरी गेलेलो, दुसरा आपण कांजूरला गेलेलो सचिन निकम यांच्या घरी, आणि आता आपण आलो तर आपलेच मित्र असणाऱ्या कृष्णा सदाफुले यांच्या घरी. म्हणजे सदाफुले फॅमिलीचं आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत. त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आणि ह्या वर्षीचं त्यांचं जे डेकोरेशन आहे हे बघण्यासारखं असणार आहे. चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि सदाफुले फॅमिलीचं गणपतीचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी काय डेकोरेशन केलंय हे पाहूया. कृष्णा, हा किती वर्षापासूनचा गणपती आहे? जवळपास आम्ही 35 वर्षापासून सलग आम्ही गणपती बसवतो आणि प्रत्येक वर्षी वेगळी मूर्ती, प्रत्येक वर्षी वेगळं डेकोरेशन. अच्छा, दरवर्षी वेगवेगळं. ह्या वर्षीचे काय प्रत्येक वर्षी वैशिष्ट्य? आमचं एक आकर्षणच राहिलेलं आहे आमच्या डेकोरेशनचं किंवा मूर्तीचं. हा, मग तुझं नाव ऐकूनच आम्ही ह्या वर्षी आलो आणि तूही इन्व्हाइट केलंस, त्याबद्दल धन्यवाद. ह्या वर्षीचं काय आकर्षण आहे असं? या वर्षीचं खास आकर्षण असं आहे की आमचं वारी या थीम वरती आम्ही केलेलं वारी या 2025 ची theme वारी झाली हा, त्या याच्यावरती आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तर ओके, तुम्ही पाहू शकता इकडे. चला मी तुम्हाला सर्व दाखवतो. सांगतो. ठीक आहे, ये. आता सदाफुले फॅमिलीच्या घरी आलेलो आहोत आणि सदाफुले फॅमिलीचा ह्या वर्षीचा गणपती हा विठ्ठल रुक्माई स्वरूपात असणार आहे. त्यांनी जे डेकोरेशन केले ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. ह्या साईडला बघा, तुम्हाला जी वारी दिसते ती वारी आळंदीपासून सुरू होते आणि आळंदीपासून सुरू होताना वारकरी हे जे आहे ते आळंदीत जमलेले असतात आणि वारकरी जमल्यानंतर तिथून ती आळंदी ते पंढरपूर असा संपूर्ण प्रवास असतो. आपण आता बघूया, हा आळंदीचा मंदिराचा स्टॉप केलेला आहे आणि आळंदीपासून ही जी वारी आहे ती चालू होते. ती वारी पुढे पुढे जात पुण्यामध्ये येते. पुण्यामध्ये त्यांचं पहिलं रिंगण होतं आणि पहिल्या रिंगणानंतर काही विश्रांती घेऊन ती वारी पुढे पुढे जाते. पुढे जेजुरीमध्ये येते आणि जेजुरीमधून मला वाटतं दुसरं रिंगण होतं आणि दुसरं रिंगण झाल्यानंतर ती वारी पुढे जाते लोणंदला आणि लोणंदमध्ये गेल्यानंतर वारी पुन्हा एकदा तिकडे मुक्काम होतो आणि त्याच्यानंतर ती वारी फलटण मार्गे अशी माळशिरस करत करत ती वारी पोचते पंढरपूरला आणि पंढरपूरला पोचल्यानंतर अर्थातच सगळ्या भाविकांना दर्शन होतं ते आपल्या विठुरायाच्या. ह्या अशा स्वरूपाचा हा एक त्यांनी सुंदर असा देखावा केलेला आहे आणि आळंदी ते पंढरपूर असा हा तुम्हाला ह्या डेकोरेशनमधून देखावा पाहायला भेटेल. आणि हे सगळं जे आहे हे मला वाटतं कृष्णा कशाचं बनवलेलं आहे? सर्व आम्ही हे नैसर्गिक रित्या म्हणजे जे पुट्टे वगैरे वापरूनच बनवलेलं आहे. पुट्ट्याचा वापर करून, आर्टिफिशियल वगैरे असं काहीच नाही. आर्टिफिशियल काही नाही आहे, पुट्ट्याचा वापर करून सर्व आपलं डेकोरेशन केलं आहे. डेकोरेशन खूपच छान आहे. ठीक आहे, चला आपण आता हे तुम्हाला सिनेमॅटिक स्वरूपामध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न. कमी जागेमध्ये आम्ही 21 दिवसाची वारी आम्ही बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, आणि दरवर्षी काहीतरी वेगळंच असतं. असंच मोठा सेटअप असतो. आम्हाला घरी शिल्लक राहत किती नाही. दिवस लागले हे बनवायला? हे जवळपास आम्हाला 8 दिवस गेले, पण प्लॅनिंग आम्ही 1 महिन्यापासून करतोय. जमवा वगैरे 1 महिन्यापासून करतोय. तेव्हा कुठेतरी शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आमचं काम वगैरे मॅनेज करून हे सर्व बनवण्यामध्ये आम्ही शक्य झालं आम्हाला. ओके, नाही अतिशय सुंदरच बनवलेलं आहे. म्हणजे वारीमधला प्रत्येक क्षण इकडे टिपण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण आता एक एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो वारीमधला प्रत्येक क्षण मी दाखवतो.
आणि ही सदाफुले फॅमिलीतली बच्चे कंपनी आहे. काय कसं वाटतं परी ह्या वर्षी गणपतीचं डेकोरेशन बघून? चांगलं वाटतंय. खूप मेहनत घेतली ना बनवायला. आणि तू मेहनत घेतली की नाही? बिचारा हा म्हणतोय. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.